तर आज आपण आलो आहे हिल मारायला. तर आज हिल मारायची म्हणजे रुटीनमध्ये तुमच्या ना एक आठवड्यातनं एक वेळा आणि एकदम म्हणजे अशी खतरनाक हिल मारली पाहिजे ना की बाबा तुमचे पाय भरून येण्यासाठी. पायामध्ये ताकद भेटते आपल्याला, ते हिलमध्ये भेटते. हिल मारून ज्यावेळेस आपण पाय ज्यावेळेस भरून येतात त्यावेळेस इतकं म्हणजे पाय क्षमता निर्माण होतं ना की आपल्याला ज्यावेळेस आपण नॉर्मल पेसने ज्यावेळेस ग्राउंडवर पळतो 400च्या ट्रॅकवर तर ते जास्त जाणवत नाही. तर तुम्हाला दाखवतो की आता ही नॉर्मल हिल आहे, मी जे आज मारणार आहे ना ती नॉर्मल हिल आहे की जास्त 70-60 डिग्रीपर्यंत आहे हिचा कर्व. तर ज्यावेळेस आपण असं कमीत कमी 80 अशी 80 तर नाही एवढी पण 75-80 डिग्रीपर्यंत आमच्या इथं काय काय हिल आहेत. त्याच्यावर हिल मारून ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल ह्या पळता तर इतका इफेक्ट जाणवतो तुम्हाला भरपूर. आता फक्त मी एकच मारलेली हिल नॉर्मल मारली तर थोडं एवढं काय वाटत नाही म्हणून थोडंसं दम लागलं झालं आहे. पण एकदम तुमच्या रुटीनमध्ये 100% ॲड करा हिल, कारण की भरपूर फायदा आहे याचा. आणि रोज करा, कन्सिस्टन्सी ठेवा. रविवार आहे, सोमवार आहे, मंगळवार आहे, बुधवार आहे, ईद आहे, दिवाळी आहे, सण आहे, हे ते काही डोक्यात नका ठेवू. फक्त डोक्यात ठेवा 45 आणि 90 ह्या दोन गोष्टी डोक्यात ठेवा. 100% होणार म्हणजे होणार सिलेक्शन, कोणी असू द्या. ठीक आहे. जय महाराष्ट्र.